आज मी तुम्हाला 3 ट्रिक्स सांगणार आहे जे प्रत्येक परीक्षेत उदाहरण येते आणि आपण कन्फ्युज होऊन जातो उदाहरण पाहून. तर हे सोप्या ट्रिक आहे, सेकंदामध्ये तुम्ही अशा उदाहरण सोडवू शकता. बघा पहिली, कोणत्याही संख्येला जर 91 ने गुणायचे असेल, 51 ने गुणायचे असला तर याला थोडासा वेळ लागू शकते. आपण आपल्या नॉर्मल पद्धतीने गुणाकार केला जातो. सोपी पद्धत कशी आहे बघा. काय करायचं, ही जी संख्या आहे ज्या संख्येने 51 ला गुणायचे आहे याचे अर्धे करायचे. 16 चे अर्धे 8 आणि ही संख्या जशी तशी लिहा. सोपं आहे, त्याला सोडव. 51 × 36, 36 चे अर्धे करा 18. ही संख्या जशी तशी लिहा. याला मी 2 सोडवले उदाहरण, बाकीचे 2 तुम्ही सोडवायचे. दुसरा उदाहरण बघा. हा उदाहरण आला की आपली भांगडी उडून जाते. पण हा उदाहरण सेकंदात कसं सोडवतात बघा. काय करायचं, इथ्यातून 1 कमी करा. 94 मधून 1 गेला, किती आले 93. मग काय करायचं, ही जी संख्या आहे ती जशीच्या तशी खाली लिहायची आणि याच्यामधून 1 कमी करायचे. 9 मधून 4 कमी करा, किती आले 5. ज्याला सोडव हे 2 तुम्ही सोडवायचे. आता हा उदाहरण बघा. वर्गमुळात 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन बरोबर किती. हा उदाहरण सोडवायला गेला तर भरपूर वेळ लागते. पण सोपी ट्रिक काय बघा. सोपी ट्रिक कशी आहे, आपण हा छोटा उदाहरण पाहू मग तुम्ही तो सोडवताय. बरोबर. काय करायचं, असे उदाहरण जर आले तर ह्या दोघांची बेरीज करायची. 1 अधिक 2 बरोबर किती, झाला सोडव. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती 6, झाला सोडव. सोपा आहे.